चला, दुःख तर आहे आणि ते दुःख तुमच्या शब्दातून व्यक्त पण होताना पाहायला मिळतंय. पण आजही तुम्हाला जे मंत्रिपद मिळालं ते अजित पवारांनी नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं हे पहा, आणि त्यांच्या आग्रहामुळे मिळालं तुम्हाला. हे तर खरं आहे. मला जे बावनकुळे पण म्हणाले आणि ते पण मला प्रफुल्ल पटेल पण म्हणाले की मी आणि तटकरे त्यांना सांगत होतो त्यावेळेला डिसेंबरमध्ये, झालं नाही. आणि बावनकुळे म्हणाले की शेवटपर्यंत मुख्यमंत्री सांगत होते घ्या, पण झालं नाही. परंतु त्यांचं जे आहे आग्रह निश्चितपणे होता. काय दिल्लीतमध्ये सुद्धा ज्या मोदी साहेब किंवा अमित शाह साहेब यांची सहानुभूती माझ्याकडे होती. पण एक लक्षात घ्या, आग्रह होता पण ते मला मंत्री करू शकले नाहीत. कारण ही जी 3 लोकांचं जे मंत्रिमंडळ आहे ते शिंदेंनी कोणाला मंत्री करायचं शिंदेंनी ठरवायचं आहे, अजित पवार नाही किंवा यांनी नाही. आणि अजित पवारचे मंत्री कोण, अजित पवारच ठरवणार, फडणवीस साहेब नाही. त्यांनी आग्रह धरला, त्यांनी सहानुभूती दिली, परंतु शेवटी निर्णय कोणाचा, अजितदादा, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा. संविधानिक पातळीवर मुख्यमंत्री ठरवतात कोण मंत्री होणार. नाही, ती जो एक पार्टी असेल त्यावेळेला ज्या 2 पार्ट्या असतील, 3 पार्ट्या असतील, तेव्हा त्या पक्षाचे प्रमुख वेगवेगळ्या पक्षाचे ठरवतात. आमचे जागा किती, 5, हे आमचे 5 लोक.